नमस्कार मित्रांनो, मराठी शेअर बाजार या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर आपण आज व्हिडिओ बनवत आहोत. यामध्ये आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो IRCTC या कंपनीबद्दल आहे. यामध्ये या कंपनीचा बिझनेस, लेटेस्ट काय काय नवीन न्यूज आहेत, ज्यामुळे हा स्टॉक कंटिन्युअसली ट्रेडर्सच्या रडारवर आहे. तो कशामुळे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर IRCTC ही जी कंपनी आहे, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड, मार्केट कॅपिटल आहे 52,722 कोटी रुपयांचं. त्यानंतर कंपनीचं जे प्राइसिंग आहे 3,295ला लास्ट जे ट्रेडिंग सेशन झालं त्यामध्ये हा 3,295वर क्लोज झालेला आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 45% एवढा यांचा ड्रिंकिंग वॉटर डिस्ट्रीब्युशनचा मार्केट शेअर आहे रेल्वे मार्केटमध्ये. आता आपण यांचं प्रोडक्ट वाईज, रिव्हेन्यू वाईज असा आपण ब्रेकअप बघणार आहोत. यामध्ये जर आपण प्रोडक्ट वाईज फर्स्ट ब्रेकअप बघितला समजा, तर प्रोडक्ट वाईज ब्रेकअप जो आहे यामध्ये स्टेट टिअर्थमध्ये 4% म्हणजे 4% एवढं आहे. टुरिझममध्ये आहे 13%. इंटरनेट तिकिटिंगमध्ये 27% आहे. रेल नीर म्हणजे जे पाणी सप्लाय होतं, जे वॉटर डिस्ट्रीब्युशन आहे ते 9% आहे. आणि यामध्ये यांचा सगळ्यात मोठा जो शेअर आहे तो आहे केटरिंग. जो काही म्हणजे रेल्वेमध्ये जे काही आपण जेवण वगैरे मागवतो, तर तो जो पर्सेंटेज आहे तो आहे 46% म्हणजे 46% एवढा त्यांचा शेअर आहे. हा प्रोडक्ट वाईज ब्रेकअप झाला. लोकेशन म्हणजे यांचा जर बिझनेस बघितला आपण, हा कुठे चालतो, तर हा 100% इंडियामध्ये आहे. आउट ऑफ इंडिया वगैरे जशा बाकीच्या कंपन्या काही वर्किंग करतात तसं यामध्ये नाही आहे. 100% हा इंडियामध्ये हा बिझनेस चालतो. त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट जो आहे कंपनीचा, त्याचा जर आपण ब्रेकअप बघितला तर स्टेट टिअर्थमध्ये 2% आहे. टुरिझममध्ये 1%, केटरिंगमध्ये 17%, 17%, रेल नीर जे वॉटर डिस्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये 8% एवढा आहे. आणि सगळ्यात जास्त यांचा प्रॉफिट ब्रेकअप जो आहे किंवा प्रॉफिट जो येतो यांना, तो फक्त आणि फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगमधून येतो. तर त्याची जर टक्केवारी आपण बघितली तर 72% एवढा आहे, 72%. म्हणजे सगळ्यात जास्त मॅक्सिमम यांना जो काही बिझनेस किंवा जो काही प्रॉफिट तयार होतो तो फक्त आणि फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगमधून होतो. त्यानंतर प्रोडक्ट वाईज ब्रेकअप जर बघितला आपण इंटरनेट तिकिटिंगचा, जे काही ऑनलाईन यांचं बुकिंग होतं त्यात जर आपण ब्रेकअप बघितला तर हे बघा, रिएम्बर्समेंट यांचं 38% आहे. ॲडव्हर्टायझिंग SBI कंपनी थ्रू यांचं बुकिंग वगैरे होतं, जे SBI कार्ड्ससोबत करतात, लॉयल्टी कार्ड, त्यामध्ये 22% आहे. त्यानंतर IATA, RTSA, इंटरनेट कॅफे याच्या थ्रू जर बघितलं तर हे 17% एवढं आहे. तर यांचा जो इंटरनेट तिकिटिंगचा बिझनेस आहे त्यातून जो यांना प्रॉफिट येतो, तर त्यामध्ये जर इंटरनेट तिकिटिंगचा ब्रेकअप बघितला तर तो याप्रमाणे आहे. यांचं आपण मार्केट प्लेस जर बघितलं समजा तर 5,230 लाख पॅसेंजर्स हे रेल्वे थ्रू कॅरीड आउट होतात. त्यानंतर 8.25 लाख हे ॲव्हरेज डेली तिकीट सोल्ड होतात ऑनलाईन. आता ऑनलाईन जे तिकीट सोल्ड होतात त्यापैकी जर आपण बघितलं तर त्यापैकी वेबसाईटवरून जे बुकिंग होतं यांचं किंवा वेबसाईटवरून जे तिकीट विकले जातात, तर ते संख्या आहे 4.39 लाख एवढी. ही जी आहे ही वेबसाईटवरून होते. त्यानंतर आपण मोबाईल ॲपमध्ये जर बघितलं समजा तर 3.86 लाख एवढे तिकीट्स हे मोबाईल ॲप थ्रू विकले जातात. यांचं जर तसं बघितलं तर रिटर्न ऑन इक्विटी ट्रेंड जो आहे लास्ट 10 वर्षांचा, तर तो जो इन्क्रीज होतो आहे तो फक्त आणि फक्त नेट प्रॉफिट मार्जिनवरून होतो आहे. यानंतर जर आपण बघितलं समजा तर कॉर्नरमध्ये बघा, नेट प्रॉफिट मार्जिन जे आहे यांचं कंटिन्यू इन्क्रीज होतं आहे. 5 वर्षाचं जर ॲव्हरेज बघितलं तर 16.52 आहे. 3 वर्षाचं ॲव्हरेज बघितलं तर 18.23 आहे. आणि लेटेस्ट जे आहे हे 23.23% एवढं आहे. यांचं फक्त नेट प्रॉफिट मार्जिन जे आहे त्यामुळं हे खूप ग्रोथ करत आहे. आणि त्यातल्या त्यात यांचं जे नेट प्रॉफिट मार्जिन आहे ते फक्त आणि फक्त ऑनलाईन तिकिटिंगमुळं जास्त वाढताना आपल्याला इथं दिसतं आहे. आता करंट जर आपण याचा परफॉर्मन्स बघितला तर याचा हाय जो आहे 3,422चा आहे, जो की
लास्ट वीकमध्येच याने हे केलेलं आहे, बनवलेलं आहे. लो जो आहे 625 आहे आणि रिटर्न्स जे आहेत आत्तापर्यंत 352.77% एवढा रिटर्न्स शेअर्सनं आत्तापर्यंत दिलेला आहे. त्यामध्ये लॉकडाऊनमध्ये जो याचा इफेक्ट झाला थोडासा कोविडचा, तर त्यामुळे हा खाली आला. त्यानंतर याचा ऑफर फॉर सेल येईपर्यंत हा इथे कन्सॉलिडेट करत होता. ज्यांना IPO लागलेला आहे, IPOपासून ज्यांनी आजपर्यंत हा होल्ड केला आहे, त्यांना इथं खूप स्ट्रॉंग असे रिटर्न्स बघायला मिळालेले आहेत. हा कंप्लीट 1 वर्ष या जागेवरती कन्सॉलिडेट करत होता. त्यानंतर जो ऑफर फॉर सेल येऊन गेला आणि थोडीशी कोविडची सिच्युएशन नॉर्मल होत गेली. त्यानंतर यामध्ये डिमांड जनरेट झाली आणि हा कंटिन्युअसली ऑल टाईम हायवरती गेलेला आहे. आता आपण याचा शेअर होल्डिंग पॅटर्न जो आहे तो बघणार आहोत. यामध्ये जसं जर बघितलं आपण प्रोमोटर होल्डिंग, आता प्रोमोटर होल्डिंग गव्हर्नमेंट कंपनी आहे, त्यामुळे हे प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्या नावानेच दिसणार आहे प्रोमोटर होल्डिंगमध्ये. तर पहिलं जे होतं 87.40% एवढं प्रोमोटर होल्डिंग होतं. त्यामध्ये जी ऑफर फॉर सेल आली, तर त्या ऑफर फॉर सेलनंतर प्रोमोटर होल्डिंग चेंज होऊन 67.40% एवढं उरलेलं आहे, एवढं बाकी आहे. म्हणजे ॲज पर सेबी रूल आता ही प्रोमोटर होल्डिंग यामध्ये दिसताना आपल्याला दिसते. त्यानंतर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल जर आहेत, तर त्यांची जी होल्डिंग आहे ती कंटिन्युअसली सप्टेंबरपासून वाढत जाताना दिसते. सप्टेंबर 2020पासून 0.6 म्हणजे 0.64% तर आत्तापर्यंत 3.92% एवढी गेलेली आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड्स जे आहे, आता यामध्ये म्युच्युअल फंड्स जी आहे ही सुद्धा होल्डिंग कंटिन्यू वाढत गेलेली आहे, परंतु जूनमध्ये आपल्याला इथे थोडीशी कमी होताना दिसत आहे, जी 7.86 7.28वरती आलेली आहे. त्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर जे आहेत FII त्यांचीसुद्धा होल्डिंग इथे कंटिन्यू वाढलेली आहे, ज्यामध्ये 0.77 तर 8.38%, त्यानंतर 8.7% म्हणजे थोडासा नॉर्मल चेंज होतो आहे, बाकी ही कॉन्स्टंट आपल्याला यामध्ये दिसते. आता आपण प्रमोटर, डोमेस्टिक, म्युच्युअल फंड्स, FII यांची होल्डिंग बघितली. यानंतर आपण आता रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांची होल्डिंग बघूया. यामध्ये जर आपण बघितलं तर रिटेल इन्व्हेस्टर होल्डिंग जी आहे ती 2020पर्यंत, डिसेंबर 2020 म्हणजे सप्टेंबरपर्यंत 10.12% होती. त्यानंतर ऑफर फॉर सेलनंतर ती इन्क्रीज झाली 17.14%. त्यानंतर हळूहळू ही होल्डिंग कमी होताना आपल्याला इथे दिसते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी चांगले रिटर्न येणार असतील, ज्या ठिकाणी शेअरची प्राईस वरती जाणारी आहे, त्या ठिकाणी रिटेल इन्व्हेस्टर आपल्याला एक्झिट करताना दिसत आहेत. म्हणजे याच्या अगोदर जे आपण FII किंवा म्युच्युअल फंड्स वगैरे त्यांची होल्डिंग बघितली, तर ती कंटिन्यू इन्क्रीज होताना दिसते, वाढताना दिसते आणि ते रिटेल इन्व्हेस्टर कमी होताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर हे जे मी सांगितलं, त्यानंतर म्युच्युअल फंड 7.28, अदर डोमेस्टिक 3.92, फॉरेन इन्स्टिट्यूशनल 8%, रिटेल अँड अदर्स 13.34%. आता जो काही फायनान्शियल परफॉर्मन्स आहे तो आपण बघूया. यामध्ये जर बघितलं तर कोविड इफेक्ट जो आहे त्यानंतर हा जो परफॉर्मन्स आहे कंपनीचा थोडासा इथं आपल्याला कमी झालेला दिसतो आहे. सप्टेंबर 2020मध्ये हा 88.56 होता, डिसेंबरमध्ये 224, मार्चमध्ये 339, जूनमध्ये 243 करोड एवढा आपल्याला दिसतो आहे. या अगोदर हा परफॉर्मन्स चांगला होता, पण कोविडचा इफेक्टमुळे थोडासा डाऊन झालेला आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर आपण जर बघितलं समजा तर नेट प्रॉफिट जो आहे यांचा, नेट प्रॉफिटसुद्धा आपल्याला आता कोविडनंतर वाढताना दिसतो आहे. म्हणजे जशी जशी सिच्युएशन नॉर्मल होईल तसतसा हा स्टॉक चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. आणि त्यासाठी जे काही पॉझिटिव्ह न्यूज आलेल्या आहेत त्या पण आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. त्यानंतर या कंपनीकडे जे आपण बघतोय तर यामध्ये ही कंपनी जी आहे पूर्ण डेप्ट फ्री आहे, म्हणजे कर्जमुक्त कंपनी आहे. आणि शिवाय त्यांच्याकडे जी कॅश आहे ही 170 करोडची कॅश रिझर्व आपल्याला यामध्ये दिसते. म्हणजे कंपनीकडे बॅलन्स पण आहे आणि पुन्हा कुठल्याही प्रकारचं कर्ज या कंपनीवरती नाही आहे. आता शेअर होल्डिंगमध्ये जर आपण बघितलं समजा तर शेअर होल्डिंगमध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया 67.4%,
त्यानंतर काही जे पब्लिक शेअर होल्डिंग आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत. यामध्ये LIC ऑफ इंडियासुद्धा शेअर होल्ड करत आहे, जे 1.90% एवढं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूरसुद्धा आहे, जे 1.55 आहे. निप्पॉन लाईफ इन्शुरन्स जो आहे जे फंड आहे त्यामध्ये 1.38% दिसते. आदित्य बिर्ला सनमध्ये सुद्धा आपल्याला 1.4% एवढी होल्डिंग दिसते. आणि याचा आत्तापर्यंतचा जर परफॉर्मन्स बघितला समजा आपण, तर फर्स्ट वीकमध्ये समजा एखाद्याने इन्व्हेस्ट केली तर एक वीकमध्ये 16.43% आहे, एक महिन्यामध्ये 24.42 आहे, 3 महिन्यामध्ये 59% एवढी आहे, 6 महिन्यामध्ये 62 आणि 1 वर्षाचा परफॉर्मन्स आत्तापर्यंतचा जर आपण बघितला तर 144.27% एवढं रिटर्न या कंपनीतून किंवा या शेअर्समधून मिळालेलं आहे आत्तापर्यंत इन्व्हेस्टरला. आता यानंतर आपण जे बघणार आहोत या कंपनीचे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. तर यामध्ये जर आपण बघितलं तर स्ट्रेंथमध्ये हा गुड क्वार्टरली ग्रोथ आपल्याला रिसेंटली रिझल्ट्स जे आहेत ते बघायला मिळत आहेत. कारण कोविडमधून ज्यावेळी कंपनी बाहेर आली तर त्यावेळी आता बाय डिफॉल्ट ग्रोथ होणार आहे. त्यामुळं अगेन्स्ट लास्ट क्वार्टर या क्वार्टरमध्ये ग्रोथ जास्त दिसते. त्यानंतर विकनेस जो आहे तो म्युच्युअल फंड जे आहेत त्यांचं शेअर होल्डिंग थोडंसं कमी होताना दिसतं आहे. अपॉर्च्युनिटीज जे आहेत त्यामध्ये ब्रोकर्स जे आहेत FII किंवा डोमेस्टिक जे ब्रोकर्स आहेत त्यांनी याचं रिकमेंडेशन किंवा प्राइसिंग जी आहे टार्गेट प्राईस ती इन्क्रीज केलेली आहे. त्यामुळे यामध्ये एक प्राईसमध्ये वाढ होताना आपल्याला दिसू शकते. आणि थ्रेट जो आहे या कंपनीचा थ्रेट आहे PE, जो PE रेशिओ आहे तो 177 समथिंग आत्तापर्यंत आहे. त्यामुळं खूप म्हणजे हा स्टॉक ओव्हरबॉट होताना आपल्याला दिसतो आहे. पण त्या व्यतिरिक्त दुसरी एक न्यूज आहे ज्यामुळं कदाचित हा PE कमी होऊ शकतो. त्यामध्ये जर बघितलं तर आपण या कंपनीची लेटेस्ट अनाऊन्समेंट आहे, जी काही फेस व्हॅल्यू यांची 10 होती तर 10पैकी आता ती म्हणजे 2 होणार आहे, ज्यामध्ये ते एका शेअर्सच्या बदल्यात 5 शेअर्स मिळणार आहेत. म्हणजे त्यांनी स्प्लिट इश्यू आणलेला आहे, म्हणजे सब डिव्हिजन करणार आहेत त्या शेअर्सचं. ज्यांच्याकडे ज्या शेअर होल्डर्सकडे 1 शेअर आहे त्याच्या बदल्यात त्याला 5 मिळतील. म्हणजे त्या एकाचे आता इथून पुढं 5 होतील. जी काही प्राईस असेल आता करंटली त्या प्राईसच्या डिवायडेड बाय 5 केलं तर ती त्यावेळी प्राईस असणार आहे. तर ही एक न्यूज आल्यामुळं जो प्राईस आहे, जो शेअर आहे तो खूप रन केलेला आहे त्यानं. आणि लेटेस्ट दुसरी एक मोठी न्यूज अशी आहे की IRCTC जो आहे कॉर्डिलिया जो क्रूज आहे त्यांच्यासोबत यांनी टायअप केलेला आहे. IRCTC जसं ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये त्यांचा प्रॉफिट मार्जिन जास्त आहे, त्याच टाईपचं हे आता जे काही समुद्रमार्गी जहाज वगैरे ट्रान्सपोर्टेशन होतं आहे तर त्याची बुकिंगसुद्धा IRCTCच्या वेबसाईटवरती होणार आहे. असं IRCTCने यांच्यासोबत टायअप केलेलं आहे. बहुतेक इथून पुढे येणारे जे काही समजा बाकीच्या जहाज कंपन्या वगैरे असतील यांच्यासोबत यांचा टायअप होऊ शकतो. आणि मॅक्सिमम ऑनलाईन तिकीट बिझनेस जो आहे तो यामुळे यांचा वाढताना दिसेल, जेणेकरून IRCTCची जी ग्रोथ आहे ती इथे खूप होताना आपल्याला दिसू शकते. आणि विशेष म्हणजे ही मोनोपॉली बिझनेस आहे. ऑल इंडियामध्ये कुठलेही प्रायव्हेट कंपनीज किंवा कोणीही रेल्वे चालवत नाही, फक्त आणि फक्त भारतीय गव्हर्नमेंट रेल्वे चालवत आहे. आणि कंपनी पूर्ण डेट फ्री आहे. प्रॉफिट चांगला कंपनीला मिळत आहे. आणि जशी जशी सिच्युएशन नॉर्मल होईल तसा तसा या कंपनीची ग्रोथ चांगली होऊ शकते. इन फ्युचर ही कंपनी निफ्टी 50मध्ये सुद्धा दिसायला मिळू शकते. त्यावेळी या कंपनीची जी प्राइसिंग आहे ती खूप म्हणजे इन्व्हेस्टर लोकांना खूप स्ट्रॉंग असा रिटर्न ही कंपनी देऊ शकते. आज ज्या टाईप यांचा न्यूज आलेली आहे की एकाचे 5 म्हणजे पहिलं जे 10 रुपीज फेस व्हॅल्यू होती ती 2 आहे. म्हणजे 10च्या ऐवजी आता एकाचे 5 होणार, म्हणजे अजूनसुद्धा फ्युचरमध्ये पुन्हा एकदा 1 शेअरचे 5 शेअर होण्याची शक्यता राहील. पण त्यासाठी आता खूप वेळ लागेल. तर तीसुद्धा फ्युचरमध्ये एक स्कोप आहे त्या गोष्टीसाठी. तर जे इन्व्हेस्टर आहेत लाँग टर्म त्यांनी इन्व्हेस्टेड राहायचं आहे आणि पेशन्सली या स्टॉकला होल्ड करायचं आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.